श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 15 फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री जी आहे तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित केली जात असते. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे आणि म्हणूनच हा महाशिवरात्रीचा दिवस खूप उत्साहात आनंदात साजरा केला जातो. ठिकठिकाणी या दिवशी शिवमंदिरामध्ये अनेक कार्यक्रम जे आहेत तर ते ठेवले जातात. रात्रीच्याला जागरण केलं जातं. या दिवशी शिवलीलामृताचं पठण केलं जातं आणि या दिवशी व्रत देखील केलं जातं असतं. त्याचसोबतच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. असं म्हणतात की या दिवशी आपण जेवढे पण उपाय करू, सेवा करू, त्याचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावशाली एक उपाय पाहणार आहोत. या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला एकदा तुम्हाला नक्की स्पर्श करायचा आहे. यामुळं आपल्या घरामध्ये गरिबी, दरिद्री नावालाही उरणार नाही. कुटुंबाची, मुलांची भरपूर अशी प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. आणि तोच उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा उपाय जर आपण या महाशिवरात्रीला केला तर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी ही नावाला सुद्धा उरणार नाही. आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. असा हा एक उपाय आज आपण पाहत आहोत. तर आपलं विज्ञान जे आहे तर ते सांगतं की बघा, पृथ्वीवरील जे जीवन आहे, सजीव जीवन आहे, तर ते झाडं आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही. आणि दुसरीकडे आपलं शास्त्र सांगतं बघा की काही झाडं जी आहेत तर ती दैवी शक्ती चं प्रतीक मानली जातात. त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि ही झाडं खूप चमत्कारिक मानली जातात. धार्मिक विधी करताना काही झाडं ही खूप महत्त्वाची मानली जातात. या झाडांना धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर, या झाडांची जर पूजा केली तर तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता असं म्हटलं जातं. तुमच्या जीवनातील अनेक अडचणी या दूर होऊ शकतात. गरिबी ही नष्ट होऊन तुमच्याकडे हळूहळू पैसा यायला लागेल आणि तुमचे श्रीमंतीचे योग सुरू होतील. पैसा येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होऊन तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होऊ शकते. तर बघा, त्यामध्ये जे पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. आता बेलाची पानं जी आहेत तर ती भगवान शिवशंकरांना अर्पण केली जातात बघा. त्यामुळं या महाशिवरात्रीला बेलाच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं. बेलपत्राशिवाय भगवान शिवशंकरांची पूजा जी आहे तर ती पूर्णच होत नाही, अपूर्ण मानली जाते. या दिवशी बेलपत्र अर्पण करताना बरेच जण आपली इच्छा व्यक्त करतात आणि अर्पण करतात. असं केल्यानं त्यांची इच्छा ही नक्कीच पूर्ण होत असते. आणि म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर स्पर्श करताना तो तुम्हाला उजव्या हातानं करायचा आहे. बेलाच्या झाडाला स्पर्श करण्याअगोदर त्या ठिकाणी बघा, तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा हा प्रज्वलित करायचा. आणि त्यानंतरनं आपल्याला या बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत 11 आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्यानं जप करायचा आहे. आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपण तिथं प्रज्वलित करायचा आहे. यानंतरनं आपल्या उजवा जो हात आहे तर उजव्या हाताचा या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. कारण बेलाच्या झाडाच्या मुळांमध्ये गिरिजा देवीचा वास असतो आणि बेलाच्या देठात महेश्वर, तसेच फांद्यामध्ये दक्षिण देवी, पानात माता पार्वती आणि फुलात गौरी व फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो. आणि ही सर्व रूपे माता पार्वतीची मानली जातात.
आणि ज्यावेळी आपण या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करतो, तेव्हा या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये खूप नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, शत्रुदोष किंवा पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर तो सुद्धा हळूहळू दूर होतो आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यासोबतच आपला चंद्रदोष सुद्धा दूर होतो. त्याचबरोबर आपली गरिबी दरिद्री ही नष्ट होत असते आणि त्यामुळंच आपल्याला आवर्जून या बेलाच्या झाडाला एकदा का होईना दिवसभरामध्ये कधीही जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्हाला या बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आता बघा, जिथं महादेवाचं मंदिर असतं, शिवमंदिर, तर तिथं बेलाचं झाड हे असतंच किंवा तुमच्या घराशेजारी एखादं बेलाचं झाड असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतरनं बघा, दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड. शमीची जी पानं असतात तर ती सुद्धा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत. अनेक शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी बघा भगवान शिवशंकरांना शमीपत्र अर्पण करतात किंवा सोमवारच्या दिवशी सुद्धा अर्पण केली जातात. आणि म्हणूनच या महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि या शमीच्या झाडाला उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. यामुळे तुमच्या घरात संपत्ती येते, तुमची व्यवसायात वृद्धी होते, तुमच्या कुंडलीतील शनी दोष असेल तर तो दोष दूर होतो. आणि म्हणून तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाला पूजा करून स्पर्श करायचा आहे. तसेच या दिवशी या झाडाची काही पानंसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा शमीपत्र तुम्ही ठेवू शकता. फक्त लाल कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. आणि तिसरं झाड म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडात सुद्धा अनेक देवी देवतांचा वास असतो, साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. आणि या शुभ दिवशी बघा, या झाडाला आपण जर स्पर्श केला तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी या दूर होत असतात. आपल्या धर्मग्रंथात असं सांगितलं जातं बघा की पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांसोबतच आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो. जर आपल्याला पितृदोष असेल, आपल्या घरामध्ये काही दोष लागलेले असतील पितृदोषामुळे, तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला, या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावला, झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण केलं तर आपल्या घरात कितीही प्रखर पितृदोष असो तर तो नष्ट होतो आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या झाडाची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करायचा आहे. या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो. त्यानंतरनं पुढचं दुसरं झाड म्हणजे तुळस. आता तुळस ही सर्वांनाच माहिती आहे. तुळशीचं झाड जे आहे म्हणजेच तुळस आपल्या प्रत्येक घरामध्ये असते, दारासमोर असते. ज्या घरामधली तुळस सतत बहरलेली असते, फुललेली असते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असतात. त्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न ही येत नाहीत असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बघा तुळशीला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ हळदी कुंकू अक्षदा या ज्या आहेत फुलं आहेत तर ती अर्पण करायची आहेत. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता. तर ही झाडं तुमच्या आजूबाजूला बघा असतील, यातील एक जरी झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही नक्कीच या झाडाला अशा पद्धतीनं स्पर्श करायचा आहे. या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. किंवा या दिवशी बघा तुम्हाला वेळ भेटला किंवा यातील 2 किंवा 3 जरी झाडं तुमच्या घराच्या आसपास असतील, तुम्हाला तिथं जाऊन पूजा करणं शक्य असेल तर अशा वेळी तुम्ही या झाडांची आवर्जून पूजा करायची आहे. आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही नावालाही उरत नाही. कुटुंबाची मुलांची
भरपूर अशी प्रगती होत असते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होत असतं. आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष, पितृदोष तो देखील नष्ट होत असतो. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. घरात पैसा येऊ लागत असतो. आपला श्रीमंतीचा योग सुरू होत असतो. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.